सकाळचे 6:45 वाजलेत आणि आपण आलो आहे मालवण डेपोमध्ये. तर समोर जी गाडी लागली सावंतवाडी, तर ती आपल्याला कुडाळला सोडेल. तिथून मग आपला पुढचा प्रवास सुरू होईल. चला. चला मंडळी, कुडाळ बस स्थानकामध्ये फायनली पोहोचलेलं आहे. मस्ती करतायत ना. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर कुडाळला फायनली पोहोचलो आहे आपण. आता आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे. तर इथून शेअरिंग रिक्षा पकडून आपल्याला कुडाळ स्टेशनला जायचं आहे. तिथून आपली सावंतवाडी दिवा गाडी आहे. पिल्लू, अरे कसे जातात रस्त्याने ना. समोर गेला मुंबई गोवा हायवे आणि इकडे रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनचं जवळ आहे, साधारण 1-1.5 किलोमीटर होईल. 20 रुपये पर सीट. चला, फायनली आलेलं आहे कुडाळ रेल्वे स्टेशनवरती. रिनोव्हेट बरीचशी रेल्वे स्टेशन केलेत, त्याच्यापैकी हे कुडाळ स्टेशन. हां, आपण परत गावी जाणार. हो, मुंबईला जाणार होता. कुडाळ, कुडाळ गणपती बाप्पा. चला, सकाळची थोडी चहा पिऊन घेऊया. आजचा आपला प्रवास आहे सावंतवाडी दिवा एक्सप्रेस. तर सावंतवाडीवरून सकाळी 8:25 गाडी निघते आणि कुडाळला 8:47 येते. तर आपण आलो आहे 8:20. टाईम आहे अजून गाडीला. जाऊन सावंतवाडीवरून पण निघालेली नाही आहे. तर संगमेश्वरचं टायमिंग आहे 12:50. त्याचा प्रवास असा आहे, मी आणि आई संगमेश्वरला उतरणार आणि मयुरी आणि अवनी जाणार आहेत पुढे. तर तिकीट पण थोडंसं कसं आहे, एंड मोमेंटला सगळं झालेलं आहे. त्यामुळं मग इथून आपली आहे ही D1मध्ये आहे, म्हणजे फक्त सिटिंगवाली तिकीट आहे. आणि संगमेश्वर ते पनवेल जी तिकीट आहे ती AC वाली आहे. तर मग तिकडे संगमेश्वरला जाता जाता अवनी आणि मयुरीला शिफ्ट करून मग मी संगमेश्वरला उतरेन. समोरून ट्रेन आले, ही 09058 सुरत स्पेशल. ही मंगळवार आणि शुक्रवारी गाडी असते आणि ह्याच्या पाठोपाठ मग दिवा गाडी येईल. ही गाडी वसईला जायला खूप चांगली गाडी आहे. उशिरा चालले ॲक्च्युली. 7:12 टायमिंग आहे कुडाळचा. आले कधी 8:45. आली आहे पूर्ण गाडी एकदम. या गाडीला पाठी एक आणि पुढे एक असे जनरल डबे असतात, बाकी रिझर्वेशन्स आहेत AC आणि स्लीपर. उधना मंगळुरू एक्सप्रेस ही आपल्या संगमेश्वरला सुद्धा थांबते. मंगळवार आणि शुक्रवारी असते. कुडाळवरून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे जी कोच पोझिशन आहे ना, ती इथे लिहिलेली आहे. तर आपली आहे 10106. तर D1 डब्बा येतो आहे 13वा. अनाऊन्समेंट ॲक्च्युली करत नाही आहेत, तर मग म्हटलं चेक करू एकदा. चला, म्हणजे 13वा डब्बा आहे. कधी कधी ऑनलाईन काय होतं, याचे ॲप आहेत ना, पाठीपुढे दाखवतात. आता ही जी वेअर इज माय ट्रेन आहे त्याच्यामध्ये D1 दाखवते 5वा डबा, पण ऑफिशियली आहे तो इथे 13वा डबा. चला, आणि इकडे शेड्यूल आहेत बरीचशी. एवढ्या गाड्या थांबतात. सावंतवाडी दिवा, रत्नागिरी मडगाव, कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी, तुतारी, जनशताब्दी आणि ह्या बाकीच्या साऱ्या गाड्या. 10106 आपली गाडी आली आहे सावंतवाडी दिवा.
आईचा टायगर काय अजून सुटला नाही आहे. झोपेत होती मग अशी आली तेव्हा, आता उठले. टायगर आहे, बाबू आहे ना, टायगर बाबू. अवनीने इकडे खेळणी चालू केलेत. काय भाजी बनवते, जेवण चालू झालं आहे. कोणाकोणा ऑर्डर करायची नाही लगेच सांगा. अवनी काय बनवते? हां काय काय आहे? फिश फ्राय. वा थँक्यू. कुडाळचा टायमिंग आहे 8:47. गाडी आली 9 वाजता पण काही निघायचं नाव घेत नाही आहे. आता मगाशी एक ट्रेन क्रॉस झाली. आता मला वाटतं अजून एखादी क्रॉसिंग आहे. भेल ओली बेल ओली सुकी बेल मसाला ओली बेल भेल भेल या शेवचुडा या मालवणी या शेवचुडा वडापाव 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 गरमागरम गरम नाश्ता वडापाव मालवणी या शेवचुडा या स्पेशल या. 9:35 झालेत. फायनली प्रवासाला सुरुवात झाली. कुडाळवरून आपण निघालो आहे. कुडाळ ते संगमेश्वर. संगमेश्वरला 1चा टायमिंग आहे ह्या गाडीचा. तर आता इथूनच लगभग पाऊण तास उशिरा झाला आहे. तर तिकडे मग उशिरा पोहोचेल बहुतेक. कार्ली नदी, सिंधुदुर्ग. ॲक्च्युली सिंधुदुर्गमध्ये पण बरंचसं काम चालू आहे पटरीचं. प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर गाडी येते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मुंबईवरून निघते रात्री 11:05. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस. सिंधुदुर्गला पण आपल्याला क्रॉसिंग लागलं आहे कोकण कन्या एक्सप्रेससाठी. कोकण कन्या एक्सप्रेस संगमेश्वरला साधारण 5च्या आसपास येते. सिंधुदुर्गला यायला 10 वाजलेत. कृपया लक्ष द्या. सावंतवाडी वरून येणारी दिवा ला जाणारी गाडी नंबर A0106 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कणकवलीमध्ये आलो आहे आणि गाडी क्रॉसिंगसाठी थांबली. समोर आली ही आपली तुतारी एक्सप्रेस. दादरवरून 12:05 सुटणारी दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. आज सावंतवाडी दिवा एक्सप्रेस साधारण 1 तास उशिरा चालले. नांदगाव रोडला आपण आलो आहे. 10:45 झाली. गर्दी आहे बऱ्यापैकी आज. वैभववाडीला आलो आहे आणि 10चा टायमिंग आहे. साधारण 11:15 वाजलेत.
1.25 तास गाडी उशीर आहे. वैभववाडीनंतर 2 बोगदे गेलेत. आता खारेपाटण येईल आणि याच्यानंतर मग काय जे बोगदे चालू होतील ते कंटिन्युअसली चालूच राहतील. अकरा वाजून 30 मिनटं झालेत. आपण आलो आहे राजापूर रोड. फायनली राजापूरला आपण आलेलो आहे. शेवटचा डब्बा असल्याकारणाने तुम्हाला मी गर्दी दाखवू शकत नाही आहे, कारण जे स्टार्टिंगचे डबे आहेत ते जनरल आहेत. खूप गर्दी आहे आज गाडीला. सौंदाल स्टेशनला आलं. सौंदाल कुठलं? सौंदाल स्टेशन आहे आणि प्लॅटफॉर्म आहे ना खाली आहे. इथून वर चढायला लागतं ट्रेनमध्ये. उतरलेत बरेच जण. बोगद्यामध्ये काम सुरू आहे. दुपारचे 12 वाजलेत. विलवडे आलं आहे आणि 10:30चं टायमिंग आहे. साधारण 1.5 तास गाडी उशिरा चालली आहे आणि ती उशिराच चालली आहे. टाईम पण कवर करत नाही आहे. ही बघता ही मुचकुंदी नदी रत्नागिरीमध्ये जो पूर्णगड आहे ना त्याच्या इथे जाऊन खाडीला मिळते. वेरावलीला गाडी थांबले आहे क्रॉसिंगसाठी. वंदे भारत. आडवली रेल्वे स्टेशन. जनशताब्दी एक्सप्रेस. आडवलीला क्रॉसिंग मिळालं आपल्याला. इकडे विजडम कोच. प्लॅटफॉर्म कुठे आहे काय माहितीच नाही. स्टेशन तर आलं आहे. तिकीट काउंटर इकडे वरती आहे. न्यूसर हे बघा. इकडे प्लॅटफॉर्म नाही आहे. मला वाटतं थोडाफारच प्लॅटफॉर्म आहे. तिथेच उतरता येतं वाटतं. न्यूसरला एक क्रॉसिंग लागलं आहे. कोणती तरी ट्रेन येते दंदनत. चला निवसरमधून गाडी निघाली. निवसरमधले कोणी जर सबस्क्रायबर असतील तर प्लॅटफॉर्म ह्याचा नेमका कोणता
हा जो खाली आहे तोच प्लॅटफॉर्म आहे. तिकीट काउंटर तर वरती दिसतो आहे. मला वाटतं इकडे खालीच उतरावं लागत असेल आणि इथून वर जायला एंट्री आहे बघा. वर जायला एंट्री आहे निवसर. म्हणजे हाच प्लॅटफॉर्म आहे. अजूनपर्यंत मला वाटतं खास असा प्लॅटफॉर्म नाही आहे. आणि निवसर स्टेशन पण असं आहे ना, दोन्ही बाजूने बोगदे आहेत. जसा की आपलं संगमेश्वर तशाच पद्धतीने आहे, एंट्रीला पण आणि एक्झिटला पण. दुपारचे 1:15 झालेत. 12:10 टायमिंग आहे रत्नागिरी. साधारण 1 तास उशिरा गाडी चालली आहे. पुढे काही क्रॉसिंग वगैरे लागली नाही तर आपण 2-2:15 संगमेश्वरला पोहोचू. रत्नागिरीला बऱ्यापैकी ट्रेन खाली झाले. आता संगमेश्वर चिपळूण खेडला परत भरेल. रत्नागिरीवरून आता डायरेक्ट संगमेश्वर. मध्ये भोके आणि उक्षी स्टॉप आहे, पण तिथे ही गाडी थांबत नाही. जर क्रॉसिंगला थांबली तर थांबेल. आता मोठा टास्क आहे संगमेश्वरला, कारण मी आणि आई गावी चाललो आहे आणि मयुरी अवनी चालले आहे मुंबईला. तर आता येताना आपली D1 मध्ये तिकीट होती आणि नंतर मग प्लॅन थोडासा लेट झालेला. तर मग पुढची जी तिकीट आहे मयुरी आणि अवनीची ती आहे M1मधून, AC मधून आहे. तर आता तिला बाय बाय करताना खूप हालत खराब होणार आहे. गपचूप उतरावं लागेल असं वाटतंय. बघू काय होते. पण आता इथून थेट संगमेश्वर. बराच म्हणजे बराच उशीर झाला आहे. 1 वाजताचा संगमेश्वरचाच टायमिंग आहे, तर इथे 1:30 वाजले. अजून पाऊण तास तरी आरामात लागेल आपल्याला. 2:30 वाजायला हरकत नाही. 1 तास आपण पकडूनच जाऊ, क्रॉसिंग वगैरे पकडून. ओके, स्टेशननंतर सर्वात मोठा बोगदा येईल आता, करबुडे. टोटल 10 ते 11 मिनटं गेली पूर्ण बोगदा क्रॉस करायला. आणि बोगदा क्रॉस केल्या सुंदर असं दृश्य. आणि हा पुढचा बोगदा क्रॉस केला ना की पुढे आपल्याला जो रानपाट धबधबा आहे, उक्षी धबधबा, तो पाहायला मिळेल. ट्रेनने बोगद्यात एंट्री केली आणि थांबली. पुढे उक्षी स्टेशन आहे. धबधबा बघितलात, पाणी अजून आहे. बोगद्यात ट्रेन का थांबवली काय माहिती. गाडी बोगद्यात तर थांबवले. टॉर्च घेऊन सगळेजण पाठी पुढे जात आहेत. नेमकं कारण काय ते कळालेलं नाही अजून, पण एकदम एमर्जन्सीमध्ये गाडी थांबवली आणि ती पण बोगद्यामध्ये. काहीतरी झालं आहे एवढं नक्की. चला, बोगद्यातून गाडी निघाली. काहीतरी प्रेशर वायर असते ती तुटली होती. 15 मिनटामध्ये काम झालं. कोकण रेल्वे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये 10 आउट ऑफ 10. चला, उक्षीला आलो आहे.
आता उक्षीला क्रॉसिंगला गाडी लागली, कारण मध्ये आता बोगद्यामध्ये आपली गाडी थांबली होती, त्यामुळे सगळं पुढची आणि पाठच्या ट्रेनची गणितं गणली असणार. पण खूप सुंदर असं उक्षी स्टेशन 2 बोगद्यांच्या मधलं. इथे एक ट्रेन थांबलं आहे, भुसावळचं इंजिन आहे, कोकण कन्या एक्सप्रेस. सकाळची मांडवी. आता ही पण गाडी क्रॉसिंगला लागली, कारण ह्याच्या पाठोपाठ मला वाटतं दुसरी गाडी असणार, त्यामुळं त्या गाड्या पास झाल्याशिवाय आपली गाडी काय जात नाही. 2:50 झालेत. उक्षी स्टेशनलाच गाडी थांबले आहे. तात्पुरत्या स्वरूपात तिकडे ते प्रेशर वायरचं काम केलं होतं बोगद्यामध्ये, आणि आता तिकडे पुढे काम चालू आहे. तर ते काम झाल्याशिवाय की आपण पुढे जात नाही. थांबले गाडी उक्षीमध्ये. कोणती तरी ट्रेन आली तेवढ्यात, तर आपली गाडी काही इकडे क्रॉसिंगला थांबून कामं चाललेत. मगाशी मांडवी गेली, तर ही कोणती आहे काय माहिती. आज 9-9:30 वाजतील वाटतं दिव्याला जास्त. दिवा सावंतवाडी दिवाला, दिवा सावंतवाडी क्रॉस करते. पुढे काम चालू आहे, गाड्या इकडे आता क्रॉसिंग करत जाणार, माहिती नाही किती वेळ जाणार आहे. चला, दिवा सावंतवाडी निघाली पुढे सावंतवाडीकडे, आणि आपली गाडी पण चालू झाली आहे. सावंतवाडी गाडी निघाली दिव्याकडे. चला, म्हणजे संगमेश्वरला पोहोचू असं वाटलेलं की जास्त काहीतरी इश्यू आहे, लकीली मला वाटतं नाही आहे. चालू झालीच आहे, मग आपण काय संगमेश्वरला तर एक 10 मिनटामध्ये, जास्तीत जास्त 10 मिनटं. आता काही ते 2 बोगदे आहेत, ते गेले की झालं. उक्षी. चला, प्रवासात असे काही अनुभव होतात, त्यातलाच हा काहीसा अनुभव आहे. ते प्रेशर वायर तुटण्याचं, पण लकीली काही मोठं काम नाही आहे. गाडी आपली तुर्तास पुढे निघालेली आहे. संगमेश्वरला की आम्ही उतरू, लोक पुढचा प्रवास करतील. कोण आलेला? मंकी दिसला? मस्त आहे ना, दिसणार आहे, येणार आता तो. मंकी येणार आहे, माकड. चला मंडळी, फायनली संगमेश्वरला आलो आहे. दुपारचे 3:10 झालेत. साधारण 2 तास 15 मिनटं गाडी उशीर आहे. गाडी नंबर 1006 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. चला, गाडी पुढे सुरक्षित जाओ हीच बाप्पाच्याने प्रार्थना. नमस्कार. अरे गाडीचं ते प्रेशर वायर तुटली उक्षीच्या पाठी, त्यामुळं मग मी फोन करायचा तांत्रिकमध्ये विसरूनच गेलो. बोगद्यामध्ये शिरली आणि वायर तुटली. मग त्यांनी 15-20 मिनटं काढली, त्याच्यानंतर उक्षीमध्ये गाडी थांबवली परत काम करायला. अवनी या डब्यात आहे, या डब्यात आहे, या डब्यात आहे, M1मध्ये दिसणार नाही. बाय गपकन आलो ना. हां, पलीकडे आहे ते. गेली होय काय दिसली आपली मयुरी. फायनली आलो बाबा. मला वाटलं काय ते उक्षीलाच कामं काढतात की काय कसली. बराच वेळ थांबवली होती उक्षीला. हो. चला म्हणजे फायनली घरी आलो. 4:30 वाजले. म्हणजे बराच प्रवास झाला ॲक्च्युली. ही गाडी 1चा टायमिंग आहे,
संगमेश्वरला, तर आपण 1:30-1:45 घरी आलो असतो. पण एक तर गाडी उशिरा होती, त्याच्यानंतर मग टेक्निकल इश्यू आले. पण काम फास्ट झालं. म्हणजे प्रेशर वायर असतं काहीतरी, आपल्याला काय एवढं आयडिया नाही. प्रेशर वायर तुटलेली, तर ते उक्सीच्या पाटी बोगद्यामध्येच ती वायर तुटली. पण तरी पण तिथे तात्पुरतं काम केलं. त्याच्यानंतर गाडी कशी तरी उक्षीमध्ये आणली आणि उक्षीमध्ये साधारण अर्धा तास वगैरे गेला. त्याच्यानंतर ते काम करून गाडी आता पुढे निघाली. आत्ताच मयूरला फोन केलेला, तर चिपळूणपर्यंत गाडी पोचले. अवनी रडली वगैरे नाही आहे. म्हणजे तिला ॲक्च्युली आम्ही असं नाही दाखवलं की आम्ही उतरतो आहे, तर थोड्या वेळाने ती विचारत बसेल पप्पा कुठे आहेत, पप्पा कुठे आहेत. पण ओके, एकदा सांगितलं ना, कारण मी एकदा नसलो की सांगितलं की गावाला गेलं तर चालेल, पण समोरून तिला कळालं असतं की मी आणि आई उतरतो आहे आता, तर मग रडारड असते. आता मयूरला आणि अवनीला पोचायला उशीर होईल, कारण गाडीचा 8:30चा दिव्याचा टायमिंग आहे. पनवेलचा काहीतरी 6:50 म्हणजे 7च्या आसपास पनवेलला जाते. तर आता पनवेलला जाता जाता 8:30 वगैरे होतील वाटतं. 8:30-9 पण वाजतील एखाद्या वेळेस, कारण उशिरा चालली बरीच गाडी. तर 9 वाजेपर्यंत जरी पोचली तर मग घरी जाता तर 10:30-11 वगैरे होतील. तर असो, ॲक्च्युली त्यांना पण घेऊन आलो असतो, पण अवनीची आता स्कूल आहे. ऑलरेडी काल आणि परवाची सुट्टी केलेली, कारण खास अंगणवाडी जत्रेसाठी जायचं होतं. तर म्हटलेलं चला सर्वच जायचं आहे, तर 2 दिवस सुट्टी परमिशन काढून आणलेलं. ॲक्च्युली नर्सरीला आहे, त्यामुळे थोड्याफार सुट्ट्यांचं मॅनेज होतं आहे. पुढे पुढे तेही होणार नाही, त्यामुळं म्हटलं ठीक आहे जाऊन येऊया. एकदा आईचं दर्शन पण घेऊ. आता दरवर्षी काय आपल्याला फॅमिली जाता येणार नाही म्हणा, पण एकदा तरी आयुष्यात भराटे देवीचं दर्शन झालं तेवढंच चांगलं आहे. असो, चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.